In Gospel of John, chapter 6, verse 66 onwards. योहान कृष्ण वर्तमान याचा 6वा अध्याय 66व्या वचनाच्या पुढं. From that time, many of his disciples went back and walked no more with him. आणि Then मग Jesus said unto the 12, Will ye also go away? 68. Then Simon Peter answered him, Lord, to whom shall we go? Thou hast the words of eternal life. यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. म्हणून येशू 12 शिष्यांना म्हणाला, तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय? शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपल्याजवळ आहेत. If you read in Gospel of John chapter 6 verse 48, आणि जर आम्ही योहान कृष्ण वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 48 वचन जर वाचलं, Jesus says, I am that bread of life. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की मीच जीवनाची भाकर आहे. But many came to Jesus because he was giving even earthly bread. आणि मग पुष्कळ जण येशूकडे आले कारण तो जगिक भाकर सुद्धा त्यांना देत होता. Because whenever Jesus went, we see, like, he fed 5,000 people, 4,000 people with the five bread and five loaves of bread and 2 fish. आणि आपण पाहिलं की जिथं कुठे येशू ख्रिस्त जायचा तो 5,000 त्यांना भोजन करायला लावलं, 4,000 त्यांना भोजन दिलं, 5 भाकरी आणि 2 माशांमध्ये त्यांना 5,000 भोजन घातलं. तो दाखला आम्ही वाचतो. So many were coming to Jesus because he was giving even earthly food also. आणि मग पुष्कळ जण येशूकडे यायचे कारण तो जगिक भाकर सुद्धा त्यांना द्यायचा. But Jesus said, I am that bread of life. पण येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी जीवनाची भाकर आहे. Even in Gospel of Matthew chapter 4 verse 4, he says that man shall not live by bread alone, but by every word which proceedeth out of the mouth of God. मत्ती कृष्ण वर्तमान याचा 4वा अध्याय आणि 4व्या वचनामध्ये तो म्हणतो की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने वचनाने तो जगेल. But many people come to Jesus to receive just earthly food, earthly blessings. आणि पुष्कळसे लोक येशूकडं जे जगिक आशीर्वाद आहेत आणि जगिक गोष्टी आहेत ते प्राप्त करण्यासाठी येतात. But Jesus has come not to just bless us earthly, but for eternal life. पण येशू ख्रिस्त फक्त जगिक गोष्टींनी आशीर्वादित करण्यासाठी आलेला नाहीये, तर सार्वकालिक जीवनाच्या द्वारे आशीर्वादित करण्यासाठी तो आलेला आहे. That's why Jesus says, he just didn't say, I am that bread. पण म्हणून तो येशू ख्रिस्त म्हणालेला की मी फक्त तो असं म्हणत नाही की मी फक्त भाकर आहे. I am that bread of life. तो म्हणतो की मी जीवनाची भाकर आहे. So, but we read that many of his disciples went back and walked no more with him. पण इथं पुढे आम्ही वाचलेलं आहे की पुष्कळसे जे शिष्य होते ते त्याला सोडून निघून गेले आणि पुन्हा कधी ते त्याच्याबरोबर चालले नाही. And Matthew 6:67 we read, Then said Jesus unto 12, Will ye also go away? आणि योहान कृष्ण वर्तमानाचा 6वा अध्याय आणि 67व्या वचनामध्ये आपण बघितलेलं वाचलं की तो त्याच्या 12 शिष्यांनाही म्हणतो की काय तुम्हाला देखील मला सोडून जाण्याची इच्छा आहे का? Now by the grace of God in 1985 I came to the Lord and he has helped me to walk with him for 40 years. आणि 1985 ला मी प्रभूकडे आलो ना आज तक आहेत म्हणजे जवळजवळ 40 वर्ष त्यांना मला कृपा पुरवली त्याच्याबरोबर चालण्यासाठी. But I have seen in my life many came to the Lord for blessings and many went back away and they never walked with the Lord again. आणि मी माझ्या जीवनामध्ये पाहिलेलं आहे की पुष्कळ जण येशूकडे आले आशीर्वाद कमवण्यासाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी पण ते परत माघार फिरले ते परत आले नाही. God did many miracles in their life. आणि देवाने पुष्कळसे चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये केले. Many people did not had children. They were barren, but God opened their womb and blessed them with the children.
आणि पुष्कळशा लोकांना लेकरं नव्हते, वांस होते, पण देवानं त्यांना आशीर्वादित केलं आणि त्यांना लेकरं झाली. And many people's life, God blessed them, but later they left the Lord and they never walked with the Lord. आणि पुष्कळशा लोकांना देवानं आशीर्वादित केलं, पण नंतर ते देवाला सोडून गेले आणि पुन्हा देवाबरोबर ते चालले नाही. Now, same question Jesus is asking us also today. आणि आज तोच प्रश्न येशू ख्रिस्त आपणाला देखील विचारत आहे. Will ye also go away? काय तुम्हालाही जायचं आहे का? That is a question unto us. आणि तो प्रश्न आपल्याला देखील आहे. Jesus is asking us all today this question. Will ye also go away? आणि येशू ख्रिस्त आज आम्हाला देखील तोच प्रश्न विचारत आहे की तुम्हाला देखील जायचं आहे का? But Simon Peter in 68 verse he says, Then Simon Peter answered him, Lord, to whom shall we go? Thou hast the words of eternal life. आणि जसं शमन पेत्रानं उत्तर दिलं की प्रभूची आम्ही तुम्हाला सोडून कुठं जाऊ, कारण तुमच्याकडे जीवनाची भाकर आहे. So we are studying as the Lord is leading us. What is that words of eternal life? आणि आपण शिकत आहोत जसं प्रभू आपल्याला चालवत आहे की आपण ती सार्वकालिक भाकर, जीवनाची भाकर म्हणजे काय? Words of eternal life. आणि Words of eternal life. सार्वकालिक जीवनाचं वचन. सार्वकालिक जीवनाचं वचन जे आहे, जे शब्द आहे त्याचा नेमका अर्थ काय ते आपण शिकत आहोत. And the Lord said, just not the word of eternal life, but Jesus said, Peter said, you have the words of eternal life. आणि मग फक्त तो शब्द जीवनाचं सार्वकालिक जीवनच असं नाही, पण पेत्र येशूला म्हणतो की जीवनाची भाकर तुम्हीच आहात, सार्वकालिक जीवन तुम्हीच आहात. He says words, not word, words of eternal life. सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. Not one word. फक्त एक वचन, एक शब्द नव्हे. That's why the Lord is leading us and Lord is teaching us, and we have seen that Jesus said, I am that bread of life. आणि म्हणून आम्ही शिकत आहोत की जसं येशूने म्हटलं की मी जीवनाची भाकर आहे. Then John Gospel chapter 8 verse 12 we saw, I am the light of the world. आणि योहान वर्तमान याचा 8वा अध्याय आणि 12 वचन आम्ही पाहिलं. I am the light of the world. येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला की मीच जगाचा प्रकाश आहे. And further he says, Gospel of John chapter 10 verse 7. आणि पुढे तो म्हणलेला आहे की योहान वर्तमान याचा 10वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये, I am the door. आणि मीच दार आहे. Then we saw from Gospel of John chapter 11 verse 25, I am the resurrection and life. आणि मग योहान वर्तमान 11वा अध्याय 25व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. Now today we are going to see that I am the Gospel of John chapter 10 verse 11. He says, I am the good shepherd. आणि आज आम्ही पाहणार आहोत योहान वर्तमान याचा 10वा अध्याय 11व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की मी उत्तम मेंढपाळ आहे. Jesus says in Gospel of John chapter 10 verse 11 that I am the good shepherd. आणि येशू ख्रिस्त म्हणतो योहान वर्तमान 10वा अध्याय 11व्या वचनामध्ये की मीच उत्तम मेंढपाळ आहे. Because Jesus said I am a good shepherd, should we believe in Jesus? आणि कारण येशू ख्रिस्तानं म्हटलेलं आहे म्हणून काय आम्ही की मी उत्तम मेंढपाळ आहे म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? Why we believe in Jesus? का आपण येशूवर विश्वास ठेवावा? How we can define characters of a good shepherd? आणि उत्तम मेंढपाळाचे जे व्यक्तिमत्व जे आहे, व्यक्ती चरित्र जे आहे ते आम्ही कसं ओळखायचं? Jesus says that I am the good shepherd. येशू ख्रिस्त म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे. But in further, if you read into the same verse, 10th chapter, verse
11 and the full scripture will read that. I am the good shepherd. The good shepherd giveth his life for the sheep. आणि 11व्या वचन 10वा योहान वर्तमान याचा 10वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये जर आपण पाहिलं की पहिला भाग जो आहे येशू ख्रिस्त म्हणतो की मीच उत्तम मेंढपाळ आहे. तर दुसऱ्या भागामध्ये तो म्हणत आहे की उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. The question we ask ourselves that, how we can define character of a good shepherd. आणि मग प्रश्न आम्ही स्वतःला विचारावा की आम्ही कसं तो उत्तम मेंढपाळचे जे व्यक्तिमत्व आहे त्याचे गुणधर्म जे आहेत ते आम्ही कसे ओळखायचे. How we can know shepherd is good or bad. आणि मग आम्ही कसं ओळखावं की तो मेंढपाळ जो आहे तो चांगला आहे का वाईट आहे. Means today when we believe in somebody, आज ज्यावेळेस आम्ही कोणावर तर विश्वास ठेवतो, we need to know that person, who it is, that is a good or bad. आणि मग तो व्यक्ती कोणी असे ना तो आम्हाला एक समजलं कळणं गरजेचं आहे की तो चांगला आहे का वाईट आहे. Then how we can know the good shepherd and the bad shepherd? मग कसं आम्ही चांगला उत्तम मेंढपाळ आणि वाईट मेंढपाळ आम्ही जाणू शकतो. Turn with me to Gospel of Matthew chapter 7. मत्ती शुभवर्तमान याचा 7वा अध्याय verses 15 onwards, 15 to 20. आणि 15 ते 20 वचनापर्यंत. Gospel of Matthew chapter 7 verses 15 to 20. Beware of false prophets which come to you in sheep's clothing, but inwardly they are ravening wolves or hungry wolves. Ye shall know them by their fruits. Do men gather grapes of thorns, or figs, or thistles? Even so, every good tree bringeth forth good fruit, but corrupt tree bringeth forth evil fruit. A good tree cannot bring forth evil fruit, neither can a corrupt tree bring forth good fruit. Every tree that bringeth not good fruit is hewn down and cast into the fire. Wherefore, by their fruits ye shall know them. खोट्या संदेष्टांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेशाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखा. काटेरी झाडावरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडावरून अंजीर काढतात काय? त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळ येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही. ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. यास्तव तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल. Yes, wherefore by their fruits ye shall know them. आणि त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. So we should know. Now today, to whom are we following? आणि मग आज आम्हाला हे समजणं गरजेचं आहे, जाणून घेणं गरजेचं आहे की आज आम्ही कोणाला अनुसरत आहोत. Are we following somebody, someone, because of others are following? आणि मग आज आम्ही कोणाला तरी अनुसरत आहोत कारण इतर लोक त्याला अनुसरतात म्हणून? But dear people of God, today in the world we see many, as the scripture says, be aware of false prophets. There are many false leaders are there in the world today. पण जसं वचन आम्हाला सांगतं की पुष्कळशे, जसं वचनामध्ये सांगितलेलं आहे की खोट्या संदेष्टांपासून सावध राहा. आज पुष्कळशे खोटे संदेष्टे आज जगामध्ये आम्हाला दिसत आहेत. We are following the leaders who are really not to the mark.
आणि मग अशा लोकांना पुढाऱ्यांना आम्ही अनुसरतो की जे खऱ्या अर्थानं त्या योग्य गुणधर्मांमध्ये किंवा त्यांचं व्यक्तिमत्व तसं नाहीये जसं असायला हवं. So it says, beware of false prophets which come to you in sheep's clothing. आणि मग इथं वचनामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही अशा खोट्या संदेष्टांपासून सावध राहा जे मेंढराच्या वेशामध्ये तुमच्याकडे येतील. There are many in the world today, they are coming in the sheep's clothing. आणि आज पुष्कळशे आज आहेत असे जगामध्ये जे मेंढराच्या वेशानं आज आमच्याकडे येतात. But we need to know them. Sometimes you may say, how we can know? We are not gods. How we can know them, their heart, how they are cunning, or what they are? आणि मग तुम्ही कदाचित म्हणाल की आम्ही काय देव आहे काय, आम्ही कसे त्यांना ओळखणार, त्यांचं अंतःकरण कसं आम्ही कळणार आम्हाला की ते चांगले आहेत का ते कुचक्या मनाचे आहेत. They come in a sheep's clothing, but inwardly they are ravening wolves. They are hungry wolves. आणि मग ते मेंढराच्या वेशानं आमच्याकडे येतात, पण वास्तविक जे ते आहेत ते क्रूर लांडगे आहेत. So 16th verse says, ye shall know them by their fruits. आणि 16व्या वर्षानं सांगतं की तुम्ही त्यांना त्यांच्या फळांवरून ओळखा. Dear people of God, it says, ye shall know them by their fruits. आणि इथं मग वचन खूप स्पष्ट आम्हाला सांगतं की तुम्ही त्यांना त्यांच्या फळांवरून ओळखा. Yeah, initially sometimes it is difficult to judge people and to know who they are. They are real, the true shepherds, or they are inwardly they are wolves. आणि सुरुवातीला काही लोकांना ओळखणं समजणं कठीण जातं की कोण आहेत ते नेमकं, ते खरेच मेंढपाळ आहेत का ते मेंढ्याचं कातडं पांघरून आलेले लांडगे आहेत. It says, ye shall know them by their fruits. आणि इथे सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांना त्यांच्या फळांवरून ओळखा. Scripture also says, you shall know the truth and truth shall set you free. आणि वचन आम्हाला स्पष्ट सांगतं की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. So there is a God who reveals us the truth. आणि मग देव आहे जो आम्हाला सत्य समोर आणतो, प्रकट करतो. No doubt Satan tries to keep us blinded so that we will not know the truth. आणि मग ह्यामध्ये शंका नाही की सैतान आम्हाला आंधळ ठेवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून आम्हाला सत्य समजू नये. But Jesus has come, who he says, I am the way, the truth and the life. आणि मग येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला जो म्हणतो की मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. And that's why scripture says, you shall know. It is Jesus is there to help us to know the reality and the truth. आणि म्हणून येशू ख्रिस्त इथं म्हणतो की तुम्हाला सत्य माहित असणं गरजेचं आहे. You shall know the truth. In coming days, you will know the truth. आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सत्य समजेल. Because Jesus is there to help us to know the truth. कारण येशू ख्रिस्त आम्हाला सहाय्य करतो आम्हाला सत्य समजण्यासाठी. And it is God who gives us the understanding and wisdom to know them, recognize them by their fruits. आणि मग देव आम्हाला ती कृपा पुरवतो समजण्यासाठी, त्यांना ओळखण्यासाठी त्यांच्या फळांवरून. That's why he says, further he says in 16th portion, do men gather grapes of thorns or figs of thistles? आणि मग फळांवरून तुम्ही ओळखाल, काटेरी झाडावरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडांवरून अंजिरे काढतात काय? Even so, 17th verse, even so every good tree bringeth forth good fruit. आणि त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते. Every good tree bringeth forth good fruit. प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते. Hallelujah. हालेलुया. So we should know. We should recognize God has given us understanding and wisdom to know them by their fruits. आणि म्हणून आम्हाला देवाने ही कृपा पुरवलेली आहे, समजबुद्धी दिलेली आहे की आम्ही त्यांना त्यांच्या फळांवरून ओळखावं. Sometimes we see the fruits,
All, outside it looks beautiful, but inside they're all rotten. Sometimes it is, it has got some kind of disease in it. आणि मग कधी-कधी आम्ही बाजारामधून पण अशा प्रकारची फळं आणतो किंवा आम्हाला फळं मिळतात अशी, की बाहेरून दिसायला तर खूप छान दिसतात. पण ज्यावेळेस आम्ही त्यांना कापतो तर आतमध्ये ती कुजलेली असतात, खराब झालेली, किडलेली असतात. But outward it looks very nice. आपण बाहेरून मात्र अगदी चकाकलेली छान दिसतात. How we will know that what is there inside? But when we come home and cut it, then only we'll know it is rotten or it's not a good kind of fruit. आणि मग आम्हाला बाहेरून बघून मग कसं कळणार, की हे कसं आहे आतून? ज्यावेळेस आम्ही त्याला घरी आणतो, त्याला कापतो, त्याच वेळेस आपल्या लक्षात येतं, की ते कुजलेलं आहे किंवा किडलेलं आहे. We too have got trees around here, some fruits tree. आणि आमच्याही घराच्या आजूबाजूला काही फळांची झाडं आहेत. And we got a guava tree also. So we got a small, but the taste is very good. आणि मग आमच्याकडे पेरूचं झाड सुद्धा आहे. खूप छोटे आहेत, पण चांगली टेस्ट आहे त्याला. We have even a tamarind tree, sweet tamarind, and the bitter also tamarind is there. आणि मग इलायची चिंचेचं झाड सुद्धा आमच्याकडे आहे. But in that sweet tamarind, you see that there also the differences are there. Every tree looks like same, but when we eat, then we know, then we can judge that tree. No, it does it. The fruit which is producing is not a good kind of fruit. ज्यावेळेस आपण झाडाकडे बघतो, सगळी झाडं सारखीच दिसतात. पण ज्यावेळेस आम्ही त्या फळाला आम्ही चाखतो, त्यावेळेस आम्हाला लक्षात येतं, की नाही हे झाड जे आहे, ते चांगली फळं देत नाहीये. So 70th verse says, even so every good tree bringeth forth good fruit, but a corrupt tree bringeth forth evil fruit. आणि या वचनामध्ये सांगितलेलं आहे, की प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. A good tree cannot bring forth evil fruit. आणि चांगलं झाड जे आहे त्याला वाईट फळ येत नाही. Neither can a corrupt tree bring forth good fruit. किंवा वाईट झाड चांगलं फळ येऊ शकत नाही. So man and woman, the human being is very good actors they are. आणि मनुष्य जातीमध्ये पुरुष असो किंवा स्त्री असो, ते खूप चांगले अभिनेते आहेत. They can act, pretend. They can act very well. आणि ते स्वतःला खूप छान असा अभिनय करू शकतात. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, a good tree cannot bring forth evil fruit, or neither can a corrupt tree bring forth good fruit. आणि मग चांगल्या झाडाला वाईट फळ येऊ शकत नाही किंवा वाईट झाडाला चांगले फळ येऊ शकत. So sheep in wolves clothing, that is like, they will hurt us. So by that we will know they are a good or bad leaders. म्हणून ज्यावेळेस एखाद्या व्यक्तिमत्वावरून पुढारी जे आहेत ते जसे बोलतात किंवा जसं करतात त्याच्यावरून आम्हाला कळतं की ते चांगले पुढारी आहेत का वाईट पुढारी आहेत. Or our friends, किंवा आपले मित्र or around us, our neighbors, sometimes we can know them, sometimes we trust them, but we can know them by their fruits, how they are, by their behaviors. किंवा आपल्या आजूबाजूला असणारे आपले जे शेजारी असतील, आपला मित्र परिवार असतील, ज्या प्रकारे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि त्यांच्या वागणुकीवरून आम्हाला समजून येतं की ते कसे आहेत. Many times then we are hurt by their behaviors. आणि पुष्कळ वेळा आम्ही त्यांच्या व्यवहारावरून आपण दुखावले जातो. Or they will cheat us sometimes or deceive us. किंवा कधी कधी ते आमची फसवणूक करतात. If you read Gospel of John chapter 8, योहान कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय and 44 verse. आणि 44वे वचन. Ye are of your father the devil, and the lust of your father ye will do. He was a murderer from the beginning, and abode not in the truth, because there is no truth in him. When he speaketh a lie, he speaketh of his own, for he is a liar and the father of it.
तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. See, people are lying us, they are deceiving us. We can know whose children are they. आणि लोक ज्यावेळेस आपल्याला फसवतात किंवा खोटं बोलतात, मग आपल्याला कळायला पाहिजे की ते कोणाची लेकरं आहेत. And then many times we make that statement, the saying is there, like father, like son. आणि मग पुष्कळ वेळा आम्ही अशा प्रकारची म्हण म्हणतो किंवा बोलतो, तो कोट करतो शब्द, जसा बाप तसा बेटा. Means when the child, the son, the way he behaves, then we make this statement like father, like son. आणि मग ज्यावेळेस बापासारखंच जेव्हा मुलगा वागतो, त्यावेळेस आम्ही ह्या गोष्टी बोलतो की बापासारखाच बेटा आहे. So many are cunning in this world. पुष्कळ जण ह्या जगामध्ये असे स्वार्थी बुद्धीचे आहेत. They are, as it says, ye are of your father, the devil, the lust of your father ye will do. Whatever he desires, you will do. आणि इथं वचनामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास Means इच्छिता. many things they do, many things they do, and we can understand. आणि पुष्कळ वेळा ज्यावेळेस ते वागतात किंवा ज्या प्रकारचं वर्तन त्यांचं असतं, त्यावरून आम्हाला समजतं Whose children are they? ते कोणाची लेकरं आहेत. Are they God's children or devil's children are they? काय ते देवाची लेकरं आहेत का सैतानाची लेकरं आहेत. He was a murderer from the beginning आणि तो सुरुवातीपासून मनुष्यघातकी आहे and about not in the truth. आणि त्याच्यामध्ये सत्य नाही. So that's why they don't feel murder means not literally they will stab you or kill you. आणि मग मनुष्यघातकी म्हणजे काय खऱ्या अर्थाने खरोखर जाऊन जे त्याचा खून करणे किंवा भोकसणे नव्हे. The scripture, if you even abuse your brother, you are a murderer, the scripture says in Matthew. आणि मग वचन आम्हाला सांगतं की जर तुझ्या भावाचं तू मूर्ख म्हटलास किंवा त्याला तू नावं जरी ठेवलीस तर तू त्याचा घात केल्यासारखा. So, but for them it is so casual. For them it doesn't make difference. They don't feel anything. आणि पण त्यांच्यासाठी ते खूप सहज आहे, त्यांना काहीच वाटत नाही तसं. Because they are the children of devil, and he was a murderer from the beginning and about not in truth. So that character is in them. आणि कारण तो सुरुवातीपासून मनुष्यघातकी आहे, लबाड आहे आणि त्याचे व्यक्तिमत्व, त्याचे गुणधर्म त्यांच्यामध्ये आहेत. And see Gospel of John chapter 10 verse 10. आणि योहान ख्रिस्टवर्तमान 10वा अध्याय 10वा वचन. The thief cometh not but for to steal and to kill and to destroy. I am come that they might have life and that they might have it more abundantly. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. Dear people of God, what I'm trying to say, we see around, we know people so casually, so easily, they are cheating us, they are, deceiving one another. आणि मग माझ्या प्रियानो, आम्ही पुष्कळ वेळेस आपण आपल्या आजूबाजूला बघतो, लोक कसं एकमेकांना कशा प्रकारे ते फसवतात, त्यांची माघारी असताना त्यांची कुचेष्टा करतात, लबाड बोलतात. I see every day on Facebook also, a lot of things are coming. I don't want to go into that, but you know all around what is happening. आणि मग फेसबुकवर सुद्धा मी पुष्कळ गोष्टी बघतो. तुम्हाला सुद्धा माहिती आहे, काही जाण्याची गरज नाहीये, पण आपल्याला माहिती आहे काय होत आहे आजूबाजूला. And on your news we know what is happening around everywhere. आणि मग बातम्यांमध्ये सुद्धा मी बघतो की काय होत आहे आजूबाजूला. Several times I've told this story, like how Satan deceives us. आणि पुष्कळ वेळा आम्ही तुम्हाला ती गोष्ट सांगितलेली की कसं सैतानाची फसवणूक करतो. There were two youths, they died early in age. आणि मग दोन तरुण होते जे लवकर
तरुण असतानाच मरण पावले They were enjoying their life on this earth. आणि त्या पृथ्वी तलावर असताना ते त्यांच्या जीवनाचा आनंद उपभोगत होते. So after their death, they stood in a place where one side was heaven and the other side was hell. आणि मग मरणानंतर त्यांनी अशा ठिकाणी उभं राहिले की एका बाजूला स्वर्ग होता आणि एका बाजूला नरक होता. But everybody loved to go to heaven. You know that? आणि मग प्रत्येकाला स्वर्गात जायला आवडतं. Whatever they do on the earth, how they are living, it doesn't matter about. Everybody wants to go to heaven. आणि मग जगामध्ये ते काय करतात, कसं राहतात, काय फरक पडत नाही, पण प्रत्येकाला स्वर्गात मात्र जायचं. So they thought of to going to heaven. आणि मग त्यांना असं वाटलं की त्यांना स्वर्गात जायला पाहिजे. So angels said, come inside. मग स्वर्गदूतांनी त्याला म्हटले की या आतमध्ये या. But as they entered in heaven, they saw everything peaceful, nice, everything cool, no music, nothing, everything. They felt like, dull and boring place. आणि मग जसं ते आतमध्ये गेले तरी आतमध्ये बघितलं की एकदम शांतता आहे, छान आहे, निवांत आहे. मग त्यांना म्युझिक नाही किंवा काही नाहीये. त्यांना वाटलं अरे बोर होणार आपल्याला इथं. Well, they said then I think we should go to the other place because there a lot of music and DJ and everything has been played, remix is going on. So we are just youth, we'll get bored and let us go that side. म्हणजे म्हणाले की नाही आपल्याला दुसरीकडे जायला पाहिजे कारण तिथं आपण बघितलं की तिथं म्युझिक होतं, डीजे होतं. चालेल आणि आपण तरुण आहोत, आपण इथं काय करणार ना शांतीमध्ये बसलो, आपण तिकडे जाऊया. So they said, angel, that we are not interested, we'll go to the other place. आणि मग ते देवदूत म्हणाले की आम्हाला इथं यायची इच्छा नाही, आम्ही दुसऱ्या जागी जातो. He said, angel, you can go there, but once you go, you cannot come back. म्हणाले की ठीक आहे तुम्ही जावा, पण एकदा तुम्ही गेलात की मात्र परत येता येणार. No. We are not interested here to come and get bored. We'll just go and enjoy our life there. आणि मग ते म्हणाले नाही आम्हाला काही इथं येऊन परत येऊन आम्हाला बोर व्हायचं नाही, आम्ही तिथं जातो आणि आमचं जीवन चांगलं आनंदाचा उपभोग घेतो. So they came out of heaven and they entered into hell path. आणि मग स्वर्गातून ते बाहेर आले आणि त्या नरकाच्या मार्गाने चालले. So as soon as they entered, there was a music and the colorful lights were there. Everything was this. From the beginning of that, they started enjoying there. आणि मग जसं त्यांनी तिथं आत गेले, खूप सुंदर म्युझिक होतं, कलरफुल लाईट्स होते आणि जसं ते आत गेले त्यांनी आनंद घ्यायला सुरुवात So केली. they were dancing and they enjoying. आणि ते नाचत होते, आनंद करत होते. As they were dancing, but something they could hear the noise. Somebody was screaming and all. आणि मग जसं ते नाचत असताना कोणीतरी किंचाळण्याचा, ओरडण्याचा आवाज त्यांना आला. But they didn't neglect and they said, "Oh, somebody must be screaming. Forget about. Let us enjoy our life." आणि मग त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांना वाटलं की चला कोणीतरी ओरडत असेल, आपण आपल्या जीवनाचा आनंद So घेऊया. as they went further, somebody kicked them from behind, आणि जसं ते पुढे गेले कोणीतरी त्यांना लाथ मारली मागून and they fell directly into the lake of fire. आणि मग ते सरळ गेले आणि अग्नीच्या त्या सरोवरामध्ये पडले. So there, then they said, "Where we have landed." मग तिथं मात्र ते शुद्धीवर म्हटले की आपण कुठं आलो. Arey, we thought this nice is nice. This place is nice place. Enjoyment is there, but we landed in fire now. आणि मग त्यांना वाटलं की अरे आपल्याला वाटलं की ही खूप चांगली जागा आहे, आनंद आहे, पण आता आपण अग्निच्या सरोवरामध्ये आलो. So fire, they were burning, and then they looked up like this. Everybody they were looking. They looked up. Satan is sitting there. आणि मग सगळे अंधार होता, दात खाणं, रडणं, ते सगळे जसं बघत होते ते वर बघायला लागले, ते पण बघायला लागले. सैतान तिथं बसलेला होता. And they asked the question to Satan. Satan, what is this? We saw there is enjoyment and dancing and music was there. आणि मग ते सैतानाला प्रश्न विचारू लागले की अरे काय आहे हे, आम्ही बघितलं की छान सगळे नाचायला लागलेत, आनंद करायला लागलेत, चांगलं चाललंय. And Satan laughed at them. सैतान त्यांच्यावर हसून म्हणाला. Oh, he said, that is my advertising department. आणि तो म्हणाला की अरे ते माझं ऍडव्हर्टाईज डिपार्टमेंट आहे. See, that is what Satan is doing today in the world. आणि मग अशा प्रकारे सैतान आज जगामध्ये करत आहे. Satan is a thief. He has come to steal and to kill and to destroy us. आणि मग सैतान जो आहे तो चोरासारखा चोरी आणि खाक करावायला, नाश करावायला आले. We think that in the life what we are doing is an enjoyment. आणि मग आपल्याला असं वाटतं की आपण जगामध्ये जे करत आहे जीवनामध्ये ते आपल्याला आनंद देणार आहे. Just now in the evening I was watching, I was just scrolling and
I saw on the Facebook news that young, I think 10, 12 years boys near the railway stations were taking drugs. आणि मग जसं मी फेसबुकवर आज मी बघत होतो, स्क्रोल करत होतो, मला धक्का बसला ते बघून, की ज्यावेळेस ती बातमी मी पाहिली, की 10-12 वर्षाचा खूप लहान तरुण लेकरू ते ड्रग्स घेत आहे. There were 3, 4 boys were there. 3-4 मुलं होती ती. All had in their hand they had that injection, the drugs they had. आणि मग ते प्रत्येकाच्या हातामध्ये ते ड्रग्सचे इंजेक्शन्स होते. People, they take the drugs, they smoke, they drink, they think that is they dance, they think that is the enjoyment. लोक सिगरेट ओढतात, ड्रग्स घेतात, नशा करतात, त्यांना वाटते की तो आनंद आहे. But turn with me to first epistle to John, chapter 2. पहिले Pele Johann, याचे chapter 2. दुसरा अध्याय. Yes, First John chapter 2 verse 15 onwards. Love not the world, neither the things that are in the world. If any man love the world, the love of the Father is not in him. For all that is in the world, the lust of flesh, and the lust of eyes, and the pride of life, is not of the Father, but is of the world. And the world passeth away, and the lust thereof. But he that doeth the will of God abideth forever. योहानाचे पहिले पत्र Chapter 2, verses 15 to 17. जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. Dear people of God, माझ्या प्रियानो, many news we read, we know, we see, but still we are not woken up. आणि पुष्कळ पुष्कळ बातम्या आम्ही पाहतो, आम्हाला माहिती आहे, आपल्याला जाणवतं ते, पण तरी अजून आम्ही जागे झालेले नाही आहोत. Many news we recently heard, they lost their ears. Some people, they lost their eyesight because of the laser lights and because of the heavy DJ musics. आणि मग पुष्कळशा बातम्या आज आम्ही ऐकलेल्या आहेत, आजूबाजूला मी पाहिलेलं आहे की पुष्कळ लोकांना ऐकण्याची जी शक्ती आहे ती गमावलेली आहे. पुष्कळ लोकांनी आपली दृष्टी गमावलेली आहे आवाजामुळं किंवा जे लेझर लाईट्स असतात त्याच्यामुळं. But they think that is enjoyment. पण त्यांना वाटते की ते आनंद आहे. But after that they realize, what has happened to them. आणि मग ते झाल्यानंतर त्यांना कळतं, अरे काय झालं हे. That's why it says, love not the world, neither the things that are in the world. If any man love the world, the love of the Father is not in him. आणि म्हणूनच इथं सांगितलेलं आहे की जगावरती प्रीती करू नका किंवा जग आणि जगातल्या गोष्टींवरती प्रीती करू नका, कारण जग आणि जगावरची प्रीती ज्याच्यावरती परमेश्वराचं प्रेम नाही. For all that is in the world, the lust of flesh, the lust of eyes, and the pride of life. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराविषयीची पुशारकी. And is not of the Father, आणि हे देवापासून नाही, but is of the world. पण ते जगापासून आहे. But we want to, Satan is deceiving us. He's telling, come on, enjoy. Let us enjoy. Let us enjoy. So we are following the crowd, the world, and we are disobeying God.
पण सैतान जो आहे आज प्रत्येकाला तो फसवत आहे. तो म्हणतो की या आपण आनंद करूया, या आपण मजा करूया, या आपण सर्व मिळून करूया आणि सर्व त्याला अनुसरतात. पण ते स्वतःला फसवतात. He is coming like a sheep in a wolf's clothing. आणि मग तो त्या मेंढराचं कातडं पांघरून येणार आहे And he is deceiving all. आणि तो सर्वांची फसवणूक करतो. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, if you look at the good character of a good shepherd, आपण जर आम्ही उत्तम मेंढपाळाची उत्तम जे गुणधर्म आहेत जर ती बघितली, turn with me to Gospel of John chapter 10. योहान कृष्ण वर्तमान याचा 10वा अध्याय. I am the good shepherd. The good shepherd giveth his life for the sheep. 10वा अध्याय And verse 11. आणि 11वं वचन. मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरता आपला प्राण देतो. Dear people of God, even 14th verse, I am the good shepherd and know my sheep, and I am known of mine. 14th verse. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत मी त्यांना ओळखतो व जसे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. Dear people of God, माझ्या प्रियानो, as the Father knoweth me, even so know I the Father, and I lay down my life for the sheep. 15th verse. तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. As I said earlier, because Jesus said I am a good shepherd, should we follow him? आणि जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की कारण येशू ख्रिस्तानं म्हटलेलं आहे की मी उत्तम मेंढपाळ आहे म्हणून काय आम्ही त्याला अनुसरायचंय का? Because he said I am a good shepherd, should we कारण तो follow? म्हणतो की मी मेंढपाळ आहे, उत्तम मेंढपाळ आहे म्हणून आम्ही जायचं का त्याच्या मागं? We should know who is a good shepherd and who is a bad shepherd. आम्हाला माहिती असलं पाहिजे की उत्तम मेंढपाळ कोण आहे आणि वाईट मेंढपाळ कोण आहे. How we can know them? आम्ही कसं त्यांना ओळखू We शकतो? will know them by their deeds, by their fruits. आम्ही त्यांच्या वर्तणुकीवरून त्यांच्या फळांवरून आम्ही त्याची ओळख करून घेऊ शकतो. When Jesus said I am a good shepherd, ज्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे, he says I lay down my life for the sheep. तो म्हणतो की मी माझं जीवन माझा प्राण मी माझ्या मेंढरांसाठी देतो. He laid down his life for you and me. त्यांना तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्यांना आपला प्राण दिलेला आहे. And Jesus gave his life willingly, not somebody because forced him and hung down the cross, so he died. आणि मग येशू ख्रिस्तानं आपलं जीवन स्वतःहून दिलेलं आहे, स्वइच्छेने दिलेलं आहे. कोणी त्याच्यावर जबरदस्ती करून त्याला वधस्तंभावरती खिळलं आणि म्हणून तो मेला असं नाहीये. In the garden of Gethsemane, as the soldiers came, Jesus asked them, to whom you are seeking? आणि जसं त्या गेत्सेमने बागेमध्ये सगळे सैनिक आले, येशू ख्रिस्तानं त्यांना विचारले की तुम्ही कोणाचा शोध करत आहात? This, as they said, we are looking for Jesus, and he said, here am I. आणि मग जसं ते म्हणाले की आम्ही येशूचा शोध करत होतो, म्हणाले की मी इथं आहे. And why did he give willingly his life for us? का त्यानं आपलं जीवन स्वइच्छेनं आपणासाठी दिलं? To protect us from all spiritual danger. आणि त्यानं आपल्याला त्या सगळ्या आत्मिक जे धोके आहेत त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी. We see that his self-sacrifice. आणि आम्ही पाहतो की त्याचा स्वतःचा स्वत्याग आहे. We can see the agape love in that. आणि आम्ही त्याच्यामध्ये जे अगापे प्रेम त्याच्यामध्ये बघू शकतो. He says, I lay down my life for the sheep. आणि तो म्हणतो की मी मेंढरांसाठी माझा प्राण देतो. If you turn with me to Gospel of Luke chapter 23.
आणि जर आम्ही लूक वर्तमान याचा 23व्या अध्यायामध्ये जर पाहिलं, Gospel of John, chapter 23. Every Good Friday we study the 7 sayings of Jesus on the cross. आणि प्रत्येक उत्तम शुक्रवारी आपण जे 7 वाक्य आहेत येशू ख्रिस्ताची ती आम्ही बघतो. That the seventh last saying of Jesus on the cross is, आणि शेवटचं जे वाक्य येशू ख्रिस्ताचं त्या वधस्तंभावरती जे होतं, Gospel of Luke, chapter 23, verse 46. आणि लूक वर्तमान याचा 23वा अध्याय आणि 46वा वचन. And when Jesus had cried with a loud voice, he said, Father, into thy hands I commend my spirit. And having said thus, he gave up the ghost. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो, असे बोलून त्याने प्राण सोडला. Dear people of God, many people think that the Jews people killed Jesus. आणि माझ्या प्रियानो, पुष्कळशा लोकांना असं वाटतं की यहुदी लोकांनी येशू ख्रिस्ताला मारलं. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, nobody has killed Jesus on that cross. आणि कोणीच येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावरती मारलेलं नाहीये. Willingly he laid down his life for you and me. आणि स्वइच्छेने त्यानं आपलं प्राण त्या तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलेले आहेत. He was a triune God in heaven sitting with the heavenly Father. आणि मग तो त्रैक्य देव आहे जो त्या स्वर्गामध्ये पित्याबरोबर बसलेला असेल. He was sitting at the right hand of the Father. आणि तो पित्याच्या उजव्या हाताला बसलेला असायचा. But in Philippians he says that he humbled himself and he took a form of a man and came into the world, in the earth. पण फिलिप्पियराच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की त्यानं स्वतःला नम्र केलं आणि मनुष्याचं रूप धारण करून Let us read that Philippians chapter 2 verse 6 onwards. आणि आम्ही तर वाचूयात फिलिप्पियराचं पत्र याचा 2रा अध्याय आणि 6व्या वचनाच्या 5 verse onwards we can read. Let Philippians chapter 2 verse 5 onwards. Let this mind be in you, which was also in Christ Jesus, whom being in the form of God, thought it not robbery to be equal with God, but made himself of no reputation, and took upon him the form of a servant, and was made in the likeness of men. And being found in fashion as a man, he humbled himself, and became obedient unto death, even the death of the cross. Wherefore God also hath highly exalted him, and given him the name which is above every name. 5 to 9. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. इथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. 7th verse it says, but made himself of no reputation, and took upon him the form of a servant. आणि 7व्या वचनामध्ये सांगितले तर त्याने स्वतःला रिक्त केले आणि मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. He was made in the likeness of man. He took the form. He himself humbled himself. आणि त्याने स्वतःला नम्र केले आणि मनुष्याचे रूप धारण केले. And he humbled so much that he became obedient unto death, even the death of the cross. आणि मग त्याने स्वतःला इतकं लीन केलं
मरण वधस्तंभावरचे मरण सोसेपर्यंत इतवर त्याने आज्ञापालन केलं. Dear people of God, माझ्या प्रिया, we are not just believing because Jesus said, I am a good shepherd. आणि आम्ही फक्त एवढ्यासाठी विश्वास नाही ठेवत की येशू ख्रिस्त म्हणाला की मी एक उत्तम मेंढपाळ आहे. No, as he said, he loved us so much. आणि जसं त्यानं म्हटलं त्यानं आमच्यावर इतकं प्रेम केलं. And the good shepherd, as it says in Gospel of John chapter 10 verse 11 verse, that I am the good shepherd and the good shepherd giveth his life for the sheep. आणि माझं योहान कृष्णवर्तमान याच्या 11व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की मी उत्तम मेंढपाळ आहे आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरता प्राण देतो. And 15th verse, second portion says, I lay down my life for the sheep. आणि मग 11व्या अध्यायामधून 15व्या वचनाचा जो दुसरा भाग आहे तो आम्हाला सांगतो, कारण I lay down my life for the sheep. आणि मी मेंढरांकरिता माझा प्राण देतो. We all are like sheep. आणि आम्ही सर्वजण मेंढरांसारखे आहोत. And he loved us so much. आणि तो आमच्यावर खूप प्रेम करतो. And he loves us till today so much. आणि मग आजही तो तसंच आमच्यावर इतकं प्रेम करतो. He died on that cross. तो त्या वधस्तंभावरती मेला. God the Father laid our sins upon Jesus. आणि मग देव पित्यानं आपले सर्व जे पाप आहेत ते येशू ख्रिस्तावरती लादले. Jesus took all our sin and curse upon the cross. आणि येशू ख्रिस्तानं सर्व आमचे पाप आणि सगळे श्राप त्या वधस्तंभावरती घेतले. Died on the cross. वधस्तंभावरती He मेला. was buried. त्याला पुरण्यात आलं. God raised him again back on the third day. आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा देवानं त्याला उठवलं. And Jesus, today he is alive. आणि आज येशू ख्रिस्त जिवंत आहे. Today he is in our midst. तो आज आमच्यामध्ये आहे. Jesus loves you today. आज येशू ख्रिस्त तुमच्यावरती प्रेम करतो. I believe not just because he said I'm the good shepherd. आणि मी विश्वास ठेवतो यासाठी नव्हे की तो म्हणाला की मी उत्तम मेंढपाळ आहे. But I see in my life that the love which he has showed upon us, that I've experienced his love upon my life. पण मी माझ्या जीवनामध्ये पाहिलेलं आहे की जे प्रेम त्यानं आपल्यावरती दाखवलेलं आहे ते प्रेम मी माझ्या जीवनामध्ये अनुभवलेलं आहे. And the same love he extends for you also. आणि मग तेच प्रेम तो तुमच्यासाठी सुद्धा देत आहे. That's why Peter said, where shall we go, Lord? You have the words of eternal life. आणि म्हणून पेत्र म्हणतो की प्रभू आम्ही तुला सोडून कुठं जाऊ, तुमच्याकडेच जीवनाची वचने आहेत. He is a good shepherd. तो उत्तम मेंढपाळ आहे. He will lead us and guide us in the right path. आणि मग तो आम्हाला योग्य मार्गाने चालवेल. That's why David says in Psalm 23. आणि म्हणूनच दावीद स्तोत्र संहिता 23व्या वचनामध्ये म्हणतो, For your name's sake you will lead me in righteous path. आणि तुझ्या नावास्तव तू मला योग्य मार्गाने चालवशील. नीती मार्गाने चाल. For your, what a beautiful. He restoreth my soul. 23 verse 3. He leadeth me in the paths of righteousness for his name's sake. तो माझा जीव ताजा तवाडा करतोस. तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवतो. He loves us so much. तो आमच्यावर खूप प्रेम करतो. He is a holy God. तो पवित्र देव आहे. That is his character. हे त्याचे व्यक्तिमत्व आहे. He is a righteous God. तो नीतिमान देव आहे. That is his character. ते त्याचं व्यक्तिमत्व आहे. And for his name's sake, आणि त्याच्या नावाखातर, because he is a good shepherd, कारण तो उत्तम मेंढपाळ आहे, he will lead us in the righteous path. आणि तो आम्हाला उत्तम मार्गाने, नीतिमानाच्या मार्गाने तो नेतो. Hallelujah. हालेलुया. Now we read the Gospel of John chapter 8 verse 44. Satan, devil is a liar. आणि मग आम्ही योहान कृष्णवर्तमान याचा 8व्या अध्यायानी 44व्या वचन बघितले की सैतान हा लबाड आहे. And those who are telling lies, they are Satan is their father. आणि जे खोटं बोलतात त्यांचं सैतान हा बाप आहे. But Jesus says, I am the holy one. पण येशू ख्रिस्त म्हणतो की मी पवित्र आहे. Father says,
be ye holy as I am holy. आणि देव पित्याने सांगितले की जसं मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र असा. And scripture says that because he is a holy God, he chose us to walk in his holiness. आणि मग जसं वचन सांगते की कारण तो पवित्र देव आहे त्यांना आम्हाला त्या पावित्र्यामध्ये चालण्यासाठी पाचारण केलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. You know, today we are walking in a righteous path not because we are good. आणि मग आज आम्ही नीतिमानाच्या मार्गाने चालत आहोत ह्यासाठी नव्हे की आम्ही चांगले आहोत, No, because he is a good God, he is a righteous God. पण तो चांगला देव आहे, तो नीतिमान देव आहे He leads us with his righteous right hand in a righteous path. आणि तो आम्हाला त्याच्या धार्मिकतेच्या हातानं त्या नीतिमार्गाने चालवतो. Let us know our Jesus who is a good shepherd. आणि आज आपण ओळखूया की जो आपला येशू ख्रिस्त जो उत्तम मेंढपाळ आहे. And when we know him, आणि ज्यावेळेस आम्ही त्याला जाणतो, Jesus says, 14th and 15th Gospel of John chapter 10, I am the good shepherd and know my sheep and am known of him. As the Father knoweth me, even so know I the Father, and I lay down my life for the sheep. योहान सुवर्तमान The word there. 10 10, 14 and 15. आणि 14 आणि 15 वचन 10वा अध्याय. मी उत्तम मेंढपाळ आहे, जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे मला माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. Let us read even 27 to 29. My sheep hear my voice, and I know them, and they follow me. And I give unto them eternal life, and they shall never perish, neither shall any man pluck them out of my hand. My Father, which gave them me, is greater than all, and no man is able to pluck them out of my Father's hand. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वाहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. Jesus is the good shepherd. येशू ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे As we follow him, आणि जसं आम्ही त्याला अनुसरतो, my sheep hear my voice, and I know them, and they follow me. आणि माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात आणि ते माझ्या मागे येतात. Because he's a good shepherd, कारण तो उत्तम मेंढपाळ आहे and we follow him, आणि आम्ही त्याच्या मागे जातो we are safe in his covering. आणि आम्ही त्याच्या संरक्षणामध्ये आम्ही सुरक्षित आहोत. Hallelujah. हालेलुया. What a wonderful God we have, आणि किती सुंदर अद्भुत असा देव who आमच्याकडे आहे. says, I am the good shepherd. आणि जो म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे.